तर नमस्कार सर्वांना. मी PSI रोहित जाधव. आपल्या कंबाईन मेंटर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, येत्या 5 जानेवारीला जी आपली कंबाईनची पूर्व परीक्षा आहे त्या संदर्भात आपण जे स्ट्रॅटर्जी सेशन्स आहेत त्याची एक सिरीज घेतोय. तर त्या संदर्भात जे आपले पॉलिटी, जिओग्राफी या संदर्भात रेवंत सरांचे लेक्चर्स ऑलरेडी यूट्यूब चॅनलवर अपलोड केले, ते तुम्ही सर्वांनी बघितलेच असतील. त्यानंतर आता सर्वांची खूप जास्त मागणी होती इकॉनॉमिक्स या विषयासंदर्भात. तर आपण इकॉनॉमिक्स या विषयासंदर्भात नेमकं काय केलं पाहिजे, पेपरमध्ये क्वेश्चन्स कसे टॅकल करण्यासाठी कोणता रेफरन्स आपण वाचला पाहिजे, कोणत्या टॉपिक मधून नेमकं काय वाचलं पाहिजे, या संदर्भात आपण प्रॉपर इन डिटेल माहिती घेणार आहोत. तर आजचं सेशन हे त्या संदर्भात असेल. तुमचं त्या टॉपिक मधून नेमकं काय वाचलं गेलं पाहिजे, किंवा नेमकं कुठपर्यंत आपल्या वाचण्याचे लिमिटेशन्स पाहिजे, किंवा पुस्तकातून प्रश्न येतात की नाही हा तुमचा प्रश्न, तर ते सगळं तुमच्या अडचणी आजच्या या सेशन मधून सॉल्व्ह होतील. तर आपण आज ह्या सेशनमध्ये इकॉनॉमिक्स या विषयासंदर्भात टोटल स्ट्रॅटर्जी डिस्कस करूयात. ठीक आहे. तर अतिशय महत्वाचा असा विषय आहे, पैकीच्या पैकी मार्क घेण्यासारखा विषय आहे. म्हणजे तुम्ही जितकं त्याला इनपुट देणार तेवढा तो तुम्हाला आउटपुट देणार. म्हणजे बऱ्याचदा मुलांची गडबड काय होते की बाबा मुलं हे ह्या विषयाला कठीण समजतात आणि जी वाचण्याची पद्धत आहे ती चुकते त्यांची, आणि त्यामुळे जो येणारा प्रश्न आहे किंवा जी येणारी एक्झाम आहे त्यामध्ये त्यांच्याकडून चुका होतात आणि खूप जास्त अडचण येते पेपर सोडवताना. पण ऍक्च्युली तसं नाहीये. पैकीच्या पैकी मार्क देणारा विषय व्यवस्थित टेक्निकली त्याचा अभ्यास केला गेला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर बघा, या विषयात नेमकं महत्वाचं काय, तर पहिला मुद्दा कन्सेप्ट. तुम्हाला जे आपण वाचतोय ते नुसतं पाठांतर करणं किंवा त्याचा रट्टा मारणं हे चुकीचं आहे. आधी तुम्हाला त्याची कन्सेप्ट समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण कन्सेप्ट जर तुम्हाला एकदा समजली, संकल्पना जर तुम्हाला समजली, तर तुम्हाला पाठांतर करताना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. आणि एकदा कन्सेप्ट समजली तर पाठांतरालाही एक जोड म्हणून जेव्हा आपण कन्सेप्ट आणि पाठांतराची जेव्हा जोड करतो आणि त्याप्रमाणे आपण लक्षात ठेवतो, तेव्हा ते आपल्याला खूप जास्त चांगलं लक्षात राहतं आणि पेपरमध्ये आपल्याला आउटपुट खूप छान येऊ शकतो. ठीक आहे. तर कन्सेप्ट एक खूप जास्त महत्वाची. त्यानंतर पाठांतर तर तुम्हाला करावंच लागणार. कंबाईन म्हणजे पाठांतर असते, लक्षात ठेवा. त्यामुळे पाठांतरावर जास्तीत जास्त भर द्यावा. रिव्हिजन जास्तीत जास्त केल्या तर तुम्हाला पाठांतर हे नक्कीच सोपं जाणार. बाकी राहिली आकडेवारी. तर आकडेवारी एक व्यवस्थित करावी लागणार तुम्हाला. आकडेवारी जर व्यवस्थित केली तर पेपरमध्ये छोट्या छोट्या ज्या आकडेवारी असतात जिथे आपल्या स्वतःकडून चुका होतात त्या चुकणार नाही. ठीक आहे. आणि एक महत्वाची गोष्ट आहे डेट्स, म्हणजे तारखा. तर इकॉनॉमिक्स या विषयात तारखा या अत्यंत महत्वाच्या आहेत. कारण कोणत्याही प्रकारच्या योजना असू द्या, कोणत्याही प्रकारच्या समित्या असू द्या, त्यांचा जेव्हा तुम्ही प्रश्न फ्रेम झालेला बघणार ना तुम्ही पेपरमध्ये, तर तुम्हाला कळणार की पूर्ण डेट ओरिएंटेड प्रश्न असतात. म्हणजे तुम्हाला फक्त डेट जरी माहित असली ना त्या योजनेची, त्या समितीची, तरी पण तुम्हाला प्रश्न सुटतो. त्यामुळे मग तुम्ही दिनांक म्हणजे डेट्स ह्या करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता बघा सिलेबस. पहिला मुद्दा, सिलेबस जर आपण बघितला तर इकॉनॉमी या विषयाचा सिलेबस हा इतर विषयांपेक्षा इन डिटेल दिलेला आहे. म्हणजे तुम्ही जर इतर विषयांचा सिलेबस, आता बऱ्याच लोकांनी सिलेबस सुद्धा वाचलेला नसतोय. किमान सिलेबस तरी बघ ना, आपलं काम आहे. नुसते पुस्तकं वाचून काहीही होत नाही. त्यामुळे किमान सिलेबस जर बघितला आपण तर इकॉनॉमिक्सच्या विषयाचा आपल्याला एक जाणवेल की बाबा इकॉनॉमिक्स या विषयाचा सिलेबस हा जरा जास्त डिटेलमध्ये दिलेला आहे इतर विषयांच्या बाबतीत. इतर विषयांचं 1-1, 2-2 पानांमध्ये असा नॉर्मल पानं म्हणतो, 1-1, 2-2 ओळीमध्ये इन जनरल सिलेबस असा थोडक्यात दिलेला आहे. पण इकॉनॉमिक्सचा सिलेबस हा व्यवस्थित दिलेला आहे. त्यात बघा त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था अशी 2 डिव्हिजन केले सिलेबसमध्येच. तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे हे एकदा तुम्हाला वाचून दाखवतो. राष्ट्रीय उत्पन्न दिलेलं आहे. हे जेवढे पण दिलेले आहे ना, तुम्ही नोटीस करा पेपरमध्ये प्रत्येक टॉपिकवर एक सिंगल क्वेश्चन आहे म्हणजे आहे पेपरमध्ये. त्यामुळे जर सिलेबस व्यवस्थित दिलाय तर आपण त्यानुसार पाठांतर करणं, त्यानुसार टॉपिक बघणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. तर टॉपिक वाचून दाखवतो. राष्ट्रीय उत्पन्नाचा एक टॉपिक आहे. त्यानंतर शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती. ठीक आहे. हा झाला पहिला. हे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये त्यांनी एवढं दिलेलं आहे. त्यानंतर शासकीय अर्थव्यवस्था, ज्यात त्यांनी अर्थसंकल्प, लेखा आणि लेखापरीक्षण दिलेलं आहे. तर वरती जी राजकोषीय नीती सांगितलेली त्यांनी ती, आणि शासकीय अर्थव्यवस्था याच्यात जे अर्थसंकल्प, लेखापरीक्षण सांगितलंय, हे सगळं एका स्पेशल टॉपिक मध्ये येतं ज्याला आपण सार्वजनिक वित्त म्हणतो. त्याचं महत्व मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे जाऊन. ठीक आहे. तर हा होता सिलेबस. आता बघा 15 क्वेश्चन प्रीला येतात, 10च्या आसपास क्वेश्चन हे मेन्सला येतात. आता विषय असा आहे की बाबा प्रीला जर व्यवस्थित केला तर मेन्सला तुम्हाला अडचण येणार
नाही. जेवढं तुम्ही व्यवस्थित प्रीला करून ठेवणार आत्ताच तेवढं तुम्हाला खूप जास्त फायदा होईल मेनसाठी. ठीक आहे, कारण तेव्हा मराठी, इंग्लिश यासारखे विषय आहेत ना, हे खूप जास्त स्कोरिंग विषय असतात. त्यांना तुम्ही जेवढा वेळ देणार तेवढा तुम्हाला फायदा होतो. त्यामुळे तुम्ही आता सध्या हे जे टॉपिक करणार आहेत ते व्यवस्थित करा. त्या टॉपिक मधून काय येतं ते मी तुम्हाला सांगणारच. तर तेवढं जरी व्यवस्थित केलं तरी मला वाटतं की बाबा सफिशियंट असते. ठीक आहे, तर बघा आता बुक लिस्ट पहिला मुद्दा तुम्हाला माहितच असेल, पण इन जनरल आता तुम्हाला सांगायचं म्हणून सांगतो. एक तर देसले सरांचं पार्ट 1चं पुस्तक हे तुम्हाला करणं गरजेचं आहे कोर इकॉनॉमिक्ससाठी. एकतर ते जर तुम्ही करत नसाल तर कोळंबे सरांचं पुस्तक, या दोघांपैकी एक पुस्तक तर तुम्हाला व्यवस्थित करावंच लागेल. ठीक आहे, त्यानंतर पुढचा मुद्दा येतो की बाबा या पुस्तकांना जोड म्हणून एकतर देसले सरांचं पुस्तक किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक, या पुस्तकाला जोड म्हणून एक तर तुम्हाला स्वतःच्या नोट्स पाहिजे तुम्ही तयार केलेल्या, और तुम्ही मग लोकसेवा पब्लिकेशनच्या ज्या नोट्स येतात त्या तुम्ही वाचू शकता. त्या छान त्यांनी फ्रेम केलेल्या आहेत, तेवढ्या जरी वाचल्या तुम्ही तरी सफिशियंट होतील. पुस्तकाला जोड म्हणून म्हणतोय. ठीक आहे, तर एवढं तुम्ही करू शकता. आता विषय असा आहे ना, देसले पार्ट 1 आणि कोळंबे या पुस्तकात नेमका फरक काय? तर देसले सरांचं पुस्तक याच्या डाटा खूप दिलेला आहे, स्पष्टीकरण खूप जास्त दिलेलं आहे, त्यामुळे वाचताना बराच वेळ जातो. आणि मग एक मोठं पान असेल ना, त्याच्यावर जे 3-4 गोष्टी ज्या महत्वाच्या असतात ना तेवढ्याच महत्वाच्या असतात, पण ते तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करता आल्या पाहिजे. तर ज्यांना ह्या बाबतीत अडचण आहे त्यांनी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचलेलं कधीही बेटर असतं. अदरवाईज मग देसले सरांचं पुस्तकही छान आहे. जे तुम्ही रेफर करत असाल ते तुम्ही कंटिन्यू करा. आता शेवटचे दिवस आहेत, कोणताही सोर्स आपण बदलायचा नसतो पेपरच्या दरम्यान. ठीक आहे, तर बघा आता कोर किंवा फॅक्च्युअल डाटा जेवढाही असेल तो या दोघांपैकी एका पुस्तक तुम्ही जरी वाचलं व्यवस्थित, नोट्स काढल्या किंवा लोकसेवेच्या ज्या नोट्स वाचल्या तरी मोर दॅन सफिशियंट राहील. या व्यतिरिक्त काहीही करायची गरज नाही. आता बघा आपण खूप पुस्तकं वाचतो, कंटिन्युअसली आपलं पुस्तकांचं रिडिंग चालू असतं, पण नेमकं आयोग काय विचारतंय ह्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि मग पेपरमध्ये गेल्यावर आपण ब्लँक पडतो. तर तसं करता कामा नाही. तर काय विषय होतोय की बाबा समजा 2023चा आपण कंबाईन पूर्वपरीक्षेचा पेपर बघितला, तर बघा 2023च्या कंबाईन पूर्वपरीक्षेच्या पेपरमध्ये तब्बल 4 ते 5 प्रश्न हे योजनांवर आलेले आणि 4 ते 5 प्रश्न हे सार्वजनिक वित्त या टॉपिकवर आलेले आहेत. बघा म्हणजे 15 क्वेश्चन येत आहेत, त्यातले 4 ते 5 क्वेश्चन हे योजना या टॉपिकवर आलेत आणि 4 ते 5 क्वेश्चन हे सार्वजनिक वित्त, म्हणजे तब्बल 8 ते 10 क्वेश्चन हे 15 पैकी एका 2च टॉपिकवर येत आहेत. म्हणजे 15 पैकी 8 ते 10 क्वेश्चन हे फक्त 2 टॉपिकवर विचारले जात आहे. आता हे 2023च नाहीये, 2022-21 यात पण सार्वजनिक वित्त या टॉपिकला अत्यंत जास्त महत्व आहे. त्यानंतर योजनांवर प्रश्न विचारलेच जातात, त्यामुळे हे 2 टॉपिक तर प्रॉपरली पाठ असणं गरजेचं आहे. बाकी इतरत्र जे टॉपिक आहेत ते तुम्हाला करणं भागच आहे. ठीक आहे, आता बघा आता सगळ्यात महत्वाचं 4 ते 5 योजना विचारल्या जात आहेत, याचा अर्थ त्या करणं भाग आहे. मी बऱ्याच मुलांचं बघितलेलं आहे, पूर्ण देसले पाठ असतं, पूर्ण कोळंबे पाठ असतं, पण योजनाच केलेल्या नसतात. आणि मग त्यामुळे जो कोर पार्ट आहे तो आपल्याला पेपरमध्ये अटेम्प्ट करता येतो, पण हा जो योजनांचा सेक्शन आहे तो आपल्याला अटेम्प्ट करायला अडचण येते. मग तसं होता कामा नाही. त्यामुळे मग आता योजना करायच्या कशा? किंवा आता बघा 2023च्या पेपरला राष्ट्रीय मिशन पामतेल योजना यांनी विचारली होती, त्यानंतर विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यांनी विचारला होता, उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना विचारली होती, पीक विविधीकरण योजना विचारली होती आणि जवाहर रोजगार योजना आणि रोजगार आश्वासित योजना असं काहीतरी मिक्स करून एक क्वेश्चन फ्रेम केला होता. असे 4 ते 5 क्वेश्चन तब्बल 2023च्या कंबाईनच्या इकॉनॉमिक्सच्या 15 पैकी 4 ते 5 क्वेश्चन ते होते. याचा अर्थ आपल्याला हा टॉपिक करणं किती गरजेचं आहे हे तुम्ही स्वतःच समजून घ्या. ठीक आहे, तर मग आता इथे एक जाणवत आहे आपल्याला तुम्हाला ह्या पॅटर्नवरून की 1 ते 2 योजना ज्या आहेत त्या नवीन विचारल्या जात आहेत आणि ज्या 2 ते 3 किंवा 3 ते 4 ज्या योजना आहेत त्या जुन्या विचारल्या जात आहेत. याचा अर्थ मग आपल्याला ते दोन्ही करणं गरजेचं आहे. पण आता नेमकं करायचं कुठून, याचा सोर्स काय बाबा, आपण काय वापरू शकतो याच्यासाठी जे बेस्ट राहील? तर बघा आता जुन्या योजना ज्या आहेत त्या नेमक्या कुठून कव्हर करू शकतो? तर पहिला मुद्दा की बाबा जुन्या योजनांमध्ये ज्या शासकीय योजना येतात त्या कशा संदर्भात किंवा कशा येतात त्या मी तुम्हाला बेसिक सांगतो. आता कृषी संदर्भात योजना येतात, रोजगारासंदर्भात योजना येतात, शहरी व ग्रामीण संदर्भातल्या योजना येतात, वित्तीय समावेशनाच्या योजना कंटिन्युअसली आयोग विचारत असतात, त्यामुळे तुम्ही ते करणं खूप जास्त गरजेचं आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे हे 4 ते 5 टाईप आहे, त्याच्यातच आयोग योजना फिरवतोय, त्याच्या बाहेर जात नाही. मग आता जसं कृषी संदर्भात आहे तर राष्ट्रीय कृषी विकास योजना खूप वेळा विचारली गेलेली आहे. सारखं पेपरमध्ये राष्ट्रीय कृषी योजनेचा काहीतरी रेफरन्स असतो, मग किमान आपल्याला त्याची डेट किंवा काय उद्दिष्ट आहे तेवढं तरी बेसिक आपल्याला नॉलेज पाहिजे त्याबद्दल, जे पेपरमध्ये विचारलं जात आहे. बाकी तुम्ही करा नका करू, पण एवढं राष्ट्रीय कृषी विकास योजना तरी किमान तुम्हाला बेसिक माहित पाहिजे की काय. आता बऱ्याच लोकांनी पहिल्यांदा मी आज सांगतोय म्हणून ऐकले असणार आहे, तर नाही, तुमचं पेपरचं अनालिसिस पाहिजे आणि हे विचारलं जात आहे बाबा तर ते आपण केलंच पाहिजे, या बाजूने तुमचा अभ्यास पाहिजे.
तर आता कृषी संदर्भात बोललो, राष्ट्रीय कृषी विकास योजना. तसं रोजगार, मनरेगा योजना ही कंटिन्युअसली आयोग विचारत असतं, सारखं पेपरमध्ये आलटून पालटून 1 वर्षात 2 वर्षात. आता ती मनरेगा योजनेची जी पूर्ण सिरीज आहे, जी पहिल्यापासून चालू होते शेवटपर्यंत, ते तुम्ही चार्ट वाईज लक्षातच ठेवलं पाहिजे. त्यावर प्रश्न विचारलाच जातोय. त्यामुळे मग मनरेगा योजना ही केली गेली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बाकी इतर योजना आहे, पण मनरेगा तरी व्यवस्थित करा. ठीक आहे. तिचा पास्ट पासून सगळं करायचं. आता शहरी व ग्रामीण रोजगार योजना ज्या आहेत, त्यामध्ये मग IRDP असू द्या, भारत निर्माण योजना पण बऱ्याचदा विचारलेली, किंवा मग संसद आदर्श ग्रामीण, अशा छोट्या मोठ्या योजना ज्या आहेत त्या विचारल्या जातात. त्यानंतर अमृत योजना आहे, स्वर्ण जयंती स्वयंरोजगार योजना आहे, अशा काही योजना आहेत, शहरी रोजगार योजना, अशा टाईपच्या योजना विचारल्या जातात. मग त्या तुम्ही करणं भाग आहे. किमान त्याची स्थापना, कोणत्या योजनांपासून ती तयार झाली, त्याचं नेमकं उद्दिष्ट काय, एवढं तरी बघा ना. म्हणजे तेवढं जरी बघितलं तरी तुम्ही, मला वाटतं, मोर दॅन सफिशियंट राहील. ठीक आहे. आणि वित्तीय समावेशनाच्या योजना कंटिन्युअसली प्रश्न असतो. जनधन योजना असू द्या, मुद्रा योजनेवर तर आधी आयोग सारखा प्रश्न विचारायचं. आता सध्या त्याच्यावर प्रश्न नाहीये, पण येणार नाही असं आहे का? येऊ शकतो. करणं भाग आहे. त्यामुळे मग तेवढं केलं गेलं पाहिजे. ठीक आहे. DBT योजना झाली, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे थेट लाभ हस्तांतरण योजना असं तिचं नाव आहे. तर बेसिक गोष्टी तुम्ही एवढ्या केल्या पाहिजेत. आता या जुन्या योजना मी तुम्हाला सांगितली, याच्यासाठी रेफरन्स काय वाचू शकतात? तर बघा, आप्पा हातनोरे सरांच्या नोट्समध्ये ना योजनाचा एक मस्त छान सेक्शन दिलेला आहे. त्याच्यात त्यांनी बऱ्यापैकी सगळ्या योजना कव्हर केलेल्या आहे. तेवढा वाचू शकतात. ते एक चांगला ऑप्शन आहे तुम्हाला. देसले पार्ट 2 मध्ये एकदम इन डिटेल देसले सरांनी पूर्ण योजना कव्हर केल्या. आता ते मोठं पुस्तक आहे. ते जर तुम्हाला करायचं नसेल, म्हणजे तुम्हाला वेळ असेल, तर ते तुम्ही करू शकता. त्याच्यात तुमचा सगळा डाटा कव्हर होईल. पण समजा तुमच्याकडे नाहीये, मग तुम्ही आप्पा हातनोरे सरांच्या नोट्स वाचू शकतात, किंवा स्वतःच्या नोट्स काढू शकतात, किंवा मग कोळंबे सरांच्या बुकमध्ये पण एका टॉपिकमध्ये एका आपल्या जे सब टॉपिक आहेत त्यामध्ये व्यवस्थित दिलेल्या आहेत योजना. तर तेवढं तुम्ही बघितलं पाहिजे. ठीक आहे. बाकी मग पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्या पण एक बेस्ट सोर्स आहे, लक्षात ठेवा. पंचवार्षिक योजना जरी तुम्ही व्यवस्थित केल्या तरीही तुम्हाला बऱ्याचदा क्वेश्चन सुटतो योजनांवर. ठीक आहे. आता हे झालं जुन्या योजनांसंदर्भात देखील मी बोललोय. आता नवीन योजनांसंदर्भात कसं करायचं? ठीक आहे. तर आता नवीन योजनांसंदर्भात मला बेस्ट वाटतं. आता कसं आहे, नवीन योजनांमध्ये कुठून क्वेश्चन विचारले जातात? तर इयरबुक असू द्या, किंवा महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल असू द्या, भारताचा आर्थिक पाहणी अहवाल असू द्या. आता हे एवढे मोठे डॉक्युमेंट आहे की ते तुम्ही वाचू नाही शकत. तेवढं तुम्ही करायला बसले तर तुमचा इकॉनॉमिक्स विषय राहून जाईल बाजूला, तेच करत बसणार. त्यामुळे मग तेवढं करू नका. काय करायचं तुम्हाला, आपलं परिक्रमा असू द्या, किंवा सिम्प्लिफाईड इयरबुक आहे समजा, तर सिम्प्लिफाईड इयरबुक मध्ये समरी दिलेली असते, रिव्हिजन दिलेलं असतं, शॉर्ट मध्ये एकदम आर्थिक सर्वे एक्सप्लेन केलेला असतो, इकॉनॉमिक सर्वे किंवा बजेट एक्सप्लेन केलेला असतो. तर तेवढं जरी व्यवस्थित केलं ना तुम्ही त्या समरीमधून, म्हणजे करंट मधून, परिक्रमा असू द्या, तिथून तेवढे 4-5 पानं 10 पानं त्याच्यात योजना दिलेल्या असतात महत्वाच्या. त्यातून जरी एखादा क्वेश्चन पडला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण ही पेपरमध्ये येणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही योजनांसंदर्भात करू शकतात. मी इन डिटेल सगळं सांगितले, कसं करायचं, कुठून करायचं, कोणत्या योजना विचारल्या जातात हे मी तुम्हाला सांगितले. ठीक आहे. तर योजना या टॉपिक जिथं 3 ते 4 ते 5 क्वेश्चन पडतायत या संदर्भात मी तुम्हाला इन डिटेल सांगितले. आता पुढचा जे कोर टॉपिक आहे त्यावर डिस्कशन करू आपण. म्हणजे कोर टॉपिकवर, कोणत्या टॉपिकवर कसे प्रश्न विचारले जातात, आपण कसं सॉल्व्ह करू शकतो ते पेपरमध्ये, हे तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता बघा, सार्वजनिक वित्त हा टॉपिक आहे. हायेस्ट प्रायोरिटी जर मी कोणत्या टॉपिकला देईल इकॉनॉमिक्स मध्ये, तर हा तो टॉपिक आहे. त्यामुळे सार्वजनिक वित्त हा टॉपिक एवढा व्यवस्थित करणं की पेपरमध्ये एकही प्रश्न चुकता कामा नाही. विचार करा तुम्ही, 3 ते 4 ते 5 क्वेश्चन जर हा टॉपिक आपल्याला काढून देतोय पेपरमधून, तर तुम्ही तो किती व्यवस्थितरित्या केला गेला पाहिजे हे तुम्हाला बघणं भाग आहे. तर बघूयात सार्वजनिक वित्त मधून तुम्ही काय काय करू शकतात. इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो, पण तरी मी सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. सार्वजनिक वित्त म्हणजे काय असते? सरकारच्या जमा खर्चाचा अभ्यास करणारी ही शाखा असते, की बाबा किती जमा झालाय, किती खर्च झालाय, याची तुम्हाला तोल बघायचा आहे फक्त बस. ठीक आहे. आता यात तुम्हाला करायचं काय काय, प्रश्न कशावर विचारले जातात? राजकोषीय धोरण जे आहे त्याच्या उद्दिष्टांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. बजेट जे मांडतोय त्याचा इतिहास तुम्हाला बेसिक माहित पाहिजे. त्यात 2017-18 पासून नेमके कोणते बदल झालेत हे तुम्हाला माहित पाहिजे. कळतंय का? 2017-18 मध्ये ते रेल्वे बजेटचा वेगळा विषय झाला होता. काय नेमकं काय ते तुम्ही स्वतः बघितलं पाहिजे. ते म्हणजे आता जे मी मुद्दे सांगतोय ते तुम्ही वाचताना तो टॉपिक तुम्हाला आठवला पाहिजे. अरे हा प्रश्न किंवा हा टॉपिक सरांनी सांगितला, याचा अर्थ हा करणं भाग आहे आपल्याला. यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर किमान पुस्तक वाचताना किमान हे टॉपिक आठवून तरी वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा काय महत्वाचं आहे काय नाही ते. ठीक आहे. तर बघा, आता
बजेट नेमका कसा पारित होतो ती पूर्ण सिक्वेन्स तुम्हाला माहित पाहिजे. नाहीतर आहे आपलं इकॉनॉमिक्स पार्ट पण ती बजेटची सिक्वेन्सच माहित नाही, मग काय अर्थ आहे आपलं बजेट करून किंवा इकॉनॉमिक्स करून. तर तेवढं बघून ठेवा. आर्थिक वर्ष, त्यात झालेले बदल, त्या संदर्भात ज्या समित्या आहेत की आर्थिक वर्ष नेमकं कुठून सुरू व्हायला पाहिजे, कुठं संपायला पाहिजे, ती एलकेच्या समिती झाली, शंकराचार्य समिती झाली, अशा समित्या. त्यानंतर विनियोजन विधेयक काय असतं, वित्तीय विधेयक काय असतं, याच्यातला फरक, कपात प्रस्ताव काय असतात, हे तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर अनुदानाच्या मागण्या काय असतात, सार्वजनिक निधीमध्ये ज्यात संचित निधी किंवा जे आपलं आकस्मिक निधी आहे, सार्वजनिक लेखी, हे तुम्हाला माहित पाहिजे. हे तुम्ही वाचलेलं पाहिजे व्यवस्थित, तेव्हा तुम्हाला पेपरमध्ये अटेम्प्ट होणार हे प्रश्न. आणि याच्यावर विचारलं जातं, सारखं विचारलं जातं. त्यामुळे कोणताही टॉपिक आपल्याला स्किप करून चालणार नाही. आता पुढे अर्थसंकल्पीय रचनेवर प्रश्न विचारला जातो. अर्थसंकल्पीय रचना म्हणजे काय, की बाबा महसुली खर्च नेमका कुठं होतोय, भांडवली खर्च नेमका कुठं होतोय, महसुली खर्च आणि भांडवली खर्चामध्ये नेमका फरक काय, महसुली जमेमध्ये आणि भांडवली जमेमध्ये नेमका फरक काय, त्याच्यात काय काय गोष्टी येतात, हे तुम्हाला पुस्तक वाचल्यानंतर व्यवस्थित समजेल. हे तुम्हाला करणं भाग आहे. हे एवढं व्यवस्थित केलं तरी मला वाटतं सफिशियंट राहील. त्यानंतर अर्थसंकल्पाचे प्रकार बघा. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता अर्थसंकल्पाचे प्रकार हे तुम्हाला जे झालं, बॅलन्स बजेट झालं, सरप्लस बजेट झालं, तुटीचा अर्थसंकल्प झालं, हे तुम्हाला करणं गरजेचं आहे व्यवस्थित. त्यावर प्रश्न पडतात आणि सोपे प्रश्न असतात. पण जर तुम्हाला बेसिक कन्सेप्टच माहित नसेल तर तुम्ही कसं अटेम्प्ट करणार ना. त्यामुळे मग जरा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता पुढचं जे म्हणतोय ना आपण, तुटीच्या संकल्पना सारख्या विचारल्या जातात. म्हणजे एकतर जोड्या लावायला प्रश्न येतो किंवा रिकामी जागा भरायला बेसिक क्वेश्चन येतो आणि तरीही मुलं चुका करून येतात. तुटीच्या संकल्पनेमध्ये काय काय येतं, अर्थसंकल्पीय तूट असू द्या, प्रभावी महसुली तूट असू द्या, भांडवली तूट, वित्तीय तूट, यांच्यामध्ये बेसिक डिफरन्स सुद्धा कळत नाही पेपरमध्ये. तर मग आपल्याला जर ह्या बेसिक गोष्टी पेपरमध्ये जमत नसतील तर मग अर्थ काय आपला इकॉनॉमिक्स वाचून. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं कन्सेप्च्युअली क्लिअर राहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे नुसतं पाठांतर करून पेपरमध्ये अडचण येते, लक्षात ठेवा. त्यामुळे या तुटीच्या संकल्पना तेवढ्या व्यवस्थित करून घ्यायच्या. प्रश्न पडतो म्हणजे पडतो. आता मोस्ट इम्पॉर्टंट ज्यात आयोग सारखा प्रश्न विचारतंय ते म्हणजे FRBM ऍक्ट, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. हा 2003चा कायदा आहे. 2012ला पण एकदा रिपीट केला होता. 2003चा हा कायदा एवढा महत्वाचा आहे की सारखा त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. त्यामुळे ते व्यवस्थित करून ठेवा. त्याच्यात नेमके उद्दिष्ट काय होते, 2008-9 पर्यंत काय साध्य करायचं होतं, कधीपर्यंत साध्य करायचं होतं, हे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. ते विचारलं जातं. हा खूपच महत्वाचा टॉपिक आहे ह्या सार्वजनिक वित्त याच्यातला. कंटिन्युअसली प्रश्न असतो. त्यानंतर मग अर्थसंकल्पाचे स्वरूप बघून घ्या. त्याच्यानंतर लेखा आणि लेखा परीक्षणाअंतर्गत कॅग आणि CGA ची कामं काय, त्याचं कॉन्स्टिट्युशनल कलम काय, एवढं बेसिक गोष्टी बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर समित्या आहेत ज्या महत्वाच्या, लोकलेखा समिती, लोक अंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती. स्थापना कधीची आहे, नेमक्या त्याच्यात छोट्या मोठ्या गोष्टी ज्या पेपरमध्ये विचारल्या जातात तेवढ्या तरी बेसिक करून ठेवा. त्यामुळे काय होतं की बाबा कॉन्फिडन्स राहतोय का आपल्याला. जर ह्या सोपे क्वेश्चन जर आपले चुकले ना तर मग खूप अडचण येते. बाकी मग फायनान्स कमिशन, वित्त आयोग. आणि वित्त आयोगाचं तुम्हाला बेसिक्स माहित पाहिजे जे तुमच्या क्वालिटीमध्ये कव्हर होणार. मग आता वित्त आयोग जर बेसिक्स कळाले तुम्हाला तर मग किमान आता समजा 15वा वित्त आयोग आहे. आता NK सिंग त्याचे अध्यक्ष होते. ठीक आहे. अध्यक्ष कोण आहे, सचिव कोण आहे, राज्यांचा महसुली वाटा कसा डिवाइड होतोय किंवा मग कोणते निकष वापरले जात आहेत ते डिवाइड करण्यासाठी, हे तुम्हाला बघणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर सर्वाधिक हिस्सा कोणत्या राज्याचा आहे, सर्वात कमी कोणत्या राज्याचा आहे, महाराष्ट्राचा हिस्सा किती, हे तुम्ही जोपर्यंत बघणार नाहीत तोपर्यंत प्रश्न सॉल्व्ह होत नाहीत. एवढं व्यवस्थित बघून घ्या. हे बोललो मी सार्वजनिक वित्त या टॉपिक संदर्भात. अत्यंत महत्वाच्या टॉपिकचं मी तुम्हाला जेवढं महत्वाचं आहे तेवढं सगळं सांगितलं. आता कर संरचना हा जो टॉपिक आहे त्या संदर्भात आपण थोडंसं बोलूयात. आता कर संरचनेमध्ये काय की रिसेंटली प्रश्न नाहीये त्याच्यावर, पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. मेन्सला महत्वाचा आहे त्यामुळे व्यवस्थित करून घ्यायचा. मग आता प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर मधला नेमका फरक काय, त्याच्यात जे छोटे मोठे आयकर, महामंडळ कर, हे माहित पाहिजे तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी. किंवा मग अप्रत्यक्ष करामध्ये कोणते होते, अबकारी कर आहे समजा, काय असतं नेमकं, सीमा कर आहे, आयात निर्यातीवर लादला जातो, सेल्स टॅक्स आहे, हे बेसिक गोष्टी माहिती करा. हे तुम्हाला फायदा करणार. आता सध्या काय हे अप्रत्यक्ष करांचं एकत्रीकरण करून GST आलेलं आहे आपलं, बरोबर. मग आता GST संदर्भात जेवढ्या पण गोष्टी ते तुम्हाला माहित पाहिजे, कारण रिसेंट अमेंडमेंट विचारलं जातं. मग घटना दुरुस्ती कोणती आहे, पासून कोणते बदल झाले, हे इथपर्यंत तुम्हाला सगळं माहित पाहिजे. आता GST मध्ये बघा, CGST म्हणजे सेंट्रलचा, एक स्टेटचा GST आणि एक इंटिग्रेटेड GST, असं 3 त्याच्यात डिव्हिजन केलं जाते. मग नेमकं कोणते कर याच्यात वर्ग करण्यात आलेले, कोणते कर तसेच ठेवण्यात आलेले हे तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर घटना दुरुस्ती जी आहे ती 101वी घटना दुरुस्ती, त्याने काय बदल झाले ते माहित पाहिजे. GST काउन्सिल हे नेमकं काय आहे, त्याची काय रचना आहे हे माहित पाहिजे तुम्हाला या गोष्टी. आणि जे रिसेंट वित्त आयोग आहे 14वा, 15वा, 16वा जो वित्त आयोग आहे त्याची तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे, जी तुम्हाला मी आधी सांगितली की बाबा काय काय तुम्हाला माहित असायला पाहिजे हे तुम्ही बघा एकदा. ठीक आहे. कर संरचनेसंदर्भात एवढं केलं तरी महत्वाचं आहे. कर संरचनेचा एक जो रेग्युलरली प्रश्न विचारला जातो, जो समित्यांसंदर्भात विचारला जातो, तेवढा एकदा
व्यवस्थित बघून घ्या पुस्तकातून की बाबा जेवढ्या पण कर सुधारणा समिती आहे, ज्याच्यात सगळ्यात महत्वाच्या 2 समिती आहेत, त्या तुम्हाला पाठच पाहिजे. एलकेजी समिती आणि दुसरी आहे राज्यचलाय समिती. यांनी काय काय शिफारसी केल्या, कोणते बदल झाले, हे तुम्ही व्यवस्थित करून घ्या. हे पेपरमध्ये विचारलं जातं. ठीक आहे. आता पुढचा जो टॉपिक आहे ना, आपण घेतोय दारिद्र्य हा टॉपिक. आता दारिद्र्य या टॉपिकवर कॉन्स्टंटली एक प्रश्न असतोच. आता मी 2020चा कोणता तरी एक रिसेंटली पेपर पाहिला, त्याच्यात 2 क्वेश्चन होते. म्हणजे याचा अर्थ प्रश्न विचारला जातोय दारिद्र्य टॉपिक मधून सारखं, मग केलं गेलं पाहिजे. मग आता नेमकं काय केलं पाहिजे हे आधी आपल्याला कळायला पाहिजे. तर बेसिक काय येतं, कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे. दारिद्र्य रेषा म्हणजे काय नेमकं, किंवा कारण, प्रकार, परिणाम, काय काय दारिद्र्याचे परिणाम होऊ शकतात, काय प्रकार आहेत दारिद्र्याचे, हे तुम्हाला माहित पाहिजे. आताच रिसेंटली राज्यसेवेला सापेक्ष दारिद्र्यावर क्वेश्चन विचारला होता. एवढा सोपा क्वेश्चन तरी बऱ्याच मुलांनी चुकवून आले. प्रकारामधला क्वेश्चन होता, सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्य. सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, तुलना असते दोघांची. एवढं बेसिक तुम्हाला माहित पाहिजे. आयोगाला तुमच्याकडून काही जास्त अपेक्षित नाही, पण किमान त्या टॉपिक विषयी तुम्हाला बेसिक अभ्यास पाहिजे. एवढं जरी कळालं तुम्हाला तरी खूप झालं आपल्याला. ठीक आहे. आता दारिद्र्य टॉपिक मध्ये जे सगळ्यात महत्वाचं आहे, ज्याच्यावर सारखा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे समित्या. आता समित्यांवर काय प्रश्न विचारला जातो, कोणत्या समित्यांवर विचारला जातो हे बघूयात आपण. आता ज्या नोडल समित्या आहेत, तेंडुलकर समिती झाली, रंगराजन समिती झाली, लकडावाला आणि अलग कार्यगट, या 3-4 समित्या आहेत. त्याच्यातल्या तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती याच्यावर सारखा प्रश्न असतो. सारखा म्हणजे प्रश्न असतो म्हणजे असतोच. त्यामुळे मग हे स्किप करून चालत नाही. याची आकडेवारी, याच्या थोड्याशा बेसिक फॅक्ट त्या स्किप करून चालत नाहीत. त्यामुळे एवढं व्यवस्थित करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता यानंतर मग इतर ज्या समित्या आहेत त्यात बघा, दांडेकर वरद, पीडीओजा, BS मिन्ना समिती, PK वर्धन समिती, गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हलिन. सध्या रिसेंटली राज्यसेवेच्या पेपरमध्ये विचारलं हे परत. बघा म्हणजे दारिद्र्याचे आता रिसेंटली प्रश्न किती विचारले गेले, तर तुम्हाला एवढं माहित पाहिजे. ठीक आहे. तर या इतर समित्यांमध्ये पण आता नेमकं तुम्ही काय वाचणार या समित्यांमध्ये, तर बघा पहिला मुद्दा, स्थापना कधी झाली त्या समितीची. त्यानंतर मग निकष काय ठरवले गेले त्या समितीने, कॅलरी निकष ठेवलाय का नाही ठेवलेला. जसं की बाबा तेंडुलकर समितीने कॅलरी निकष नाकारला होता. एवढी बेसिक फॅक्ट सुद्धा माहित नसते आपल्याला. पेपरमध्ये तिथं पण गोंधळतो आपण. तर तेवढं दुर्लक्ष करू नका, किमान बेसिक गोष्टी तरी चांगलं करा. ठीक आहे. आता पुढचा विषय की बाबा उपभोग्य खर्चाच्या आधारे नेमकी कशी दारिद्र्य रेषा ठरवली त्यांनी, की बाबा किती रुपये पर मंथ किती लागणार, की बाबा किमान हा दारिद्र्य रेषेच्या वर, किंवा दिवसाला तुमचं किती उत्पन्न पाहिजे की तो दारिद्र्य रेषेच्या वर राहील. हे एवढं तुम्ही बेसिक केलं पाहिजे. किंवा दारिद्र्याची टक्केवारी तेंडुलकर समितीने किती सांगितली, रंगराजन समितीने किती सांगितली. प्रश्न आहे, PYQ सारखे विचारले जातात. पण इथं पण आपण तेंडुलकर आणि रंगराजनमध्ये कन्फ्युजन करून येतो. तर तसं नको करायला आपण. तेंडुलकर समितीचं किती, 21.9%, रंगराजनचं किती बघायला पाहिजे तुम्ही. बघितल्याशिवाय तर जमणार नाही. तर ठीक आहे. आता दारिद्र्यामध्ये आपण एक बेरोजगारी टॉपिक इन्क्लूड करतोय. तर बेरोजगारीमध्ये काय प्रश्न विचारले जातात, तर प्रकारामधला एखादा प्रकार दिला आणि त्याच्यातलं विचारलं जाणार की बाबा कोणत्या प्रकारात हे मोडलं जातं. तर हंगामी बेरोजगारी झाली, प्रच्छन्न छुपी बेरोजगारी झाली, औद्योगिक मध्ये तांत्रिक, घर्षणात्मक, चक्रीय किंवा संरचनात्मक बेरोजगारी झाल्या. हे तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल. त्यानंतर बघा फिलिप्स वक्र रेषेवर प्रश्न विचारलेले 2-3 वेळा. मग आपल्याला माहित पाहिजे की नेमकं फिलिप्स वक्र रेषा कशासाठी आहे. ठीक आहे. तर एवढं तुम्ही व्यवस्थित करून घ्या. त्यानंतर बेरोजगारीचं जे मोजमाप केलं जातं ते नेमकं कसं केलं जातं, ते UPSS काय असतं, CDS काय असतं, म्हणजे करंट डेली स्टेटस काय असतं, करंट विकली स्टेटस काय असतं, हे एकदा व्यवस्थित बघून घ्या. हे करंट डेली, करंट विकली असं पेपरमध्ये पण असंच दिलेलं असतं बरं का. नाहीतर मी म्हणतो इंग्लिश मधून, म्हणजे तसं नाही, पेपरमध्ये पण असंच असतं, पुस्तकात पण अशीच मांडणी आहे. त्यामुळे व्यवस्थित याचा अर्थ समजून घ्या आणि लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बेरोजगारी संदर्भात एवढं बोललो. आता विकासाचे निर्देशांक हा टॉपिक आहे. याच्यावर पण सारखा प्रश्न विचारला जातो. कंटिन्युअसली प्रश्न असतो. एक निर्देशांकावर एक क्वेश्चन असतो, म्हणजे 15 पैकी एक क्वेश्चन हा निर्देशांकावर विचारला जातो. तर बघा आता ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट कंटिन्युअसली एक क्वेश्चन आहे. आता काय क्वेश्चन आहे, आता बघा ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट मध्ये 5-6 इंडेक्स दिलेत त्यांनी निर्देशांक जे महत्वाचे. त्याच्यातले 3-4 महत्वाचे, जसं HDI झाला, MPI झाला म्हणजे मल्टी डिमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणजे बहुआयामी निर्देशांक, किंवा लिंग समानता निर्देशांक म्हणजे जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. माहित पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. तर करायचं काय नेमकं याच्यातलं आपल्याला, की बाबा काय केल्याने आपल्याला पेपरमध्ये मार्क भेटतील, तर किमान कोण हा इंडेक्स प्रसारित करतोय हे माहित पाहिजे, केव्हापासून हा प्रसारित केला जातोय, त्यानंतर कोणत्या इंडेक्सची जागा याने घेतली. जसं MPI कोणाची जागा घेतली होती, HPI ची जागा घेतली होती, हे तुम्हाला माहित पाहिजे. HPI कधीपासून होता हे तुम्हाला माहित पाहिजे. HPI म्हणजे काय, पॉवर्टी इंडेक्स. ठीक आहे, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. कोणत्या बेसिक्सवर किंवा कोणत्या आयामांवर तो इंडेक्स मोजला जातोय ते आयाम विचारले जातात पेपरमध्ये. मग ते आयाम बघून घ्यायचे. ठीक आहे. आता बघा 2024ला रिसेंटली एकदम बेसिक करंटचा क्वेश्चन होता. ग्लोबल हंगर इंडेक्स जे आहे त्याचं फक्त क्रमवारी विचारली होती. मग याचा अर्थ निर्देशांक आयोग करंटच्या माध्यमातून किंवा कोर विचारलंय. कोर जर विचारलं तर मग निकषांवर विचारणार, आयामांवर विचारणार, किंवा कधीपासून तो इंडेक्स प्रसारित केला त्याच्यावर विचारणार. काय त्याच्या बाहेर जात नाही प्रश्न.
याच्यावरच फिरतात. पण आपण हे सोडून सगळं वाचत बसतो. तर तसं करायला नकोय आपण. तर एवढं होतं विकासांच्या निर्देशांक संदर्भात. आता आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भात जर बोलायचं म्हटलं तर बघा, पहिली मुद्दा कन्सेप्ट माहित पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्यापार हा कन्सेप्च्युअल टॉपिक आहे. इथं तुम्ही जेवढी कन्सेप्ट व्यवस्थित ठेवणार तेवढा फायदा. मग पाठांतराने तर तुम्हाला नक्कीच फायदा होतो, ठीक आहे, पण कन्सेप्ट त्याला पाहिजे. आता आयातीची व निर्यातीची संरचना नेमकी कशी आहे, कसं आयात करतो, कसं निर्यात करतो, म्हणजे वस्तूंच्या गटानुसार किंवा वैयक्तिक वस्तूंनुसार नेमकी टक्केवारी किती आहे. जसं की इंधनाची टक्केवारी, पेट्रोलियम वस्तूंची टक्केवारी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची टक्केवारी, हे तुम्ही बघितलं पाहिजे. पेपरमध्ये आयोग विचारतं हे केलं पाहिजे तुम्ही. किंवा परकीय व्यापाराची दिशा काय. आता परकीय व्यापाराची दिशा म्हणजे काय हेच तुम्हाला माहित नसेल तर कसं काय. तर दिशा म्हणजे काय असतं नेमकं, की बाबा भारत कोणकोणत्या देशातून आयात व निर्यात करतोय, त्याचं प्रमाण किती आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर आता जे भारतीय परकीय व्यापार धोरणं झालेत, त्याच्यातलं 4थं आणि 5वं तरी व्यवस्थित बघून घ्या. नेमके त्यांनी काय सांगितलंय, कसं आहे, त्या गोष्टी बघून घ्या. त्यानंतर EPZ काय असतं, SEZ काय असतं. EPZ काय असतं बरं, तर एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन्स. तर पहिला कोणता आहे, मग कांडला. मग त्यानंतर कधीपासून तो आहे, किंवा सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोनचे नेमके उद्दिष्ट काय, किमान क्षेत्र मर्यादा किती, या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे, ठीक आहे. याच्यावर प्रश्न सारखा विचारला जातो. तर हे झालं आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भात. आता मी बोलतो व्यापार तोल किंवा व्यवहार तोल या संदर्भात, म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट आणि बॅलन्स ऑफ ट्रेड संदर्भात याच्यावर प्रश्न विचारला जातो. याच्यावर कन्सेप्च्युअल क्वेश्चन असतो. तर बघा, आता पहिला मुद्दा व्यापार तोल आणि व्यवहार तोल याच्यातला बेसिक फरक तुम्हाला माहित पाहिजे, की बाबा व्यापार तोल मध्ये काय, की बाबा जे वस्तूंची आयात निर्यात आहे एका वर्षातील त्यांच्या किमतीतला फरक येतो. तर मग व्यवहार तोल म्हणजे याच्यात सगळंच येतात, वस्तू येतात, सेवा येतात, सर्व प्रकारच्या कर्ज व गुंतवणूक याच्यात येतात, ठीक आहे. तर आता व्यवहार तोलामध्ये मग चालू खातं काय असतं, भांडवली खातं काय असतं, चालू खात्यात दृश्य खातं, अदृश्य खातं, त्याच्यात नेमकं काय काय येतं हे तुम्ही बघितलं गेलं पाहिजे. रुपयाच्या परिवर्तनीयतेवर सारखा क्वेश्चन विचारला जातो, मग बघितलं पाहिजे तुम्ही की किती वेळा रुपया परिवर्तनीय किंवा परिवर्तनीयता म्हणजे काय असते. तर रुपयाचं इतर चलनात परिवर्तन करणं म्हणजे परिवर्तनीयता असते. एवढं बेसिक गोष्ट आहे ती. तर आता त्यासाठी पुढे जाऊन काही समित्या आहेत. तारापूर समिती एक महत्वाची कशासाठी होती, तर भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीय करण्यासाठी ही समिती होती. आता एवढं बेसिक वाक्य जरी तुम्ही वाचलेलं असणार ना पुस्तकातून, तर तुमचा प्रश्न हँडल होतो पेपरमध्ये. पण तुम्ही तारापूर समिती म्हणजे काय हेच तुम्हाला माहित नसेल किंवा तुम्ही कधी रीडच केलेलं नसेल तर मग ते अडचण येणार. त्यामुळे ते बघून घ्या. रुपया वधारणं म्हणजे काय असतं, घसरणं म्हणजे काय असतं, किंवा जे 1949, 66, 91 चे रुपयाचे अवमूल्यन झाले होते त्याच्यावर सारखा प्रश्न विचारला जातो, किती टक्के झालं होतं किंवा किती टप्प्यात झालं होतं, असं हे विचारलं जातं. हे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. याच्यावर प्रश्न कंटिन्युअसली फ्रेम होतोय. त्यानंतर फेरा कायदा आणि फेमा कायदा म्हणजे एक्सचेंज, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट आणि फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट. मग याच्यात काय फरक आहे, बेसिक डिफरन्स तरी बघून घ्या, ठीक आहे. कधीपासून हे अस्तित्वात आहे हे बघून घ्या. याच्यावर प्रश्न सारखा विचारला जातोय. मी का म्हणतोय हे प्रश्न सारखा विचारला जातो, कारण तुमच्या डोक्यात ट्यूबलाईट पेटावी की बाबा प्रश्न विचारला जातोय ना, मग आपण करणं भाग आहे. मी जेवढे पण तुम्हाला मुद्दे सांगतोय ना ते प्रत्येक टॉपिकवर प्रश्न विचारला जातोय. पण मी तुम्हाला सारखं का सांगतोय की प्रश्न विचारला जातोय की कुमान तुमच्या डोक्यात ते टॉपिक फिक्स व्हावा, की ठीक आहे आपल्याला हे करायचंच आहे, एवढे टॉपिक तरी याच्यातून आपल्याला करणंच आहे, ठीक आहे. त्यामुळे मी सारखं ते रिपीट करण्याचा प्रयत्न करतोय, हॅमर करतोय तुमच्या डोक्यावर. तर बघा, बाकी मग फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हा फरक बघून घ्या. त्यानंतर भारतात सर्वाधिक FDI कोणत्या देशातून होतो, कोणत्या राज्यात होतो, आधी महाराष्ट्र होतं की गुजरात होतं, सध्या काय आहे, कोणतं राज्य टॉपला, हे बघून घ्या. हे तुम्हाला बघावं लागेल, ठीक आहे. आता राष्ट्रीय उत्पन्न, आता मुलांचं अख्खं इकॉनॉमिक्स वाचून होतं तरी त्यांना GDP आणि NNP मधला फरक सांगता येत नाही. GDP, NDP आणि NNP मधला फरक सांगता येत नाही. मग काय अर्थ आहे सांगा. एकदम बेसिक क्वेश्चन विचारलं तरी पेपरमध्ये चुकवण्यात येतो. मग ज्याला तुम्ही सिली मिस्टेक म्हणता, ज्या व्हायला नको पेपरमध्ये, या सिली मिस्टेक टाळण्यासाठीच तर आपल्याला या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं असतं आधीच, ठीक आहे. तर मग GDP, GNP, NNP याच्यातला बेसिक डिफरन्स, याच्यात जो सारखा विचारला जातो तो राष्ट्रीय उत्पन्न समितीवरचा क्वेश्चन. आयोगाने एकदम बेसिक चूक केली होती एकदा 1948, 49, 48 ची स्थापना केली होती बस. म्हणजे किती मायनर सिली मिस्टेक होतात आपल्याकडून आपल्या वाचताना हलगर्जीपणामुळे. त्यामुळे हलगर्जीपणा करायचा नाही. हे जेवढं महत्वाचं आहे तेवढं करायचंच आहे. दिनांक जिथं समिती दिसली, जिथं योजना दिसली, तिथं तुम्हाला डेट्स पाठ करणंच आहे. डेट शिवाय तुम्हाला पर्याय नाही. प्रश्न तुम्हाला डेट्सच हँडल करून देऊ शकतो. जरी तुम्हाला काही येत नसलं ना, दिनांक तुम्हाला माहित पाहिजे. कळालं. बाकी मग राष्ट्रीय उत्पन्न समितीचा अध्यक्ष कोण होता, सदस्य कोण होते, शिफारसी काय केल्या, किंवा मग जे वैयक्तिक पातळीवर दरडी उत्पन्न किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजलं होतं, दादाभाई नौरोजी झाले, VKRV राव झाले. तर यांच्या संदर्भात बेसिक माहित पाहिजे तुम्हाला या गोष्टी, ठीक आहे. बाकी मग ग्रीन GDP म्हणजे काय असतो, त्या संदर्भात समिती कोणती होती, पार्थ दासगुप्ता समिती होती, माहित पाहिजे आपल्याला. याच्यावर प्रश्न विचारला जातो सारखा. मग कोणत्या देशात सर्वप्रथम ग्रीन GDPचा वापर केला गेला, या गोष्टी तुम्ही पुस्तकातून क्लिअर करून घ्या,
ठीक आहे. आता पुढचा पंचवार्षिक योजना हा टॉपिक अत्यंत महत्वाचा टॉपिक. प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्हाला जर इकॉनॉमिक्सची सिक्वेन्स कळायची असेल तर पंचवार्षिक योजना हा टॉपिक तुम्ही करणं खूप जास्त गरजेचं आहे. विषय असा आहे की इथं पाठांतराला अडचण आहे, म्हणजे पाठांतराला खूप जास्त मेमराईज करावं लागतं, त्यामुळे अडचण येते. पण एखाद्या ठिकाणी लावलं किंवा जिथे तुम्ही रेग्युलरली बघत असतात तिथं तुमचं लक्ष जाईल, बाबा अशा ठिकाणी चिटकावा ना ही पंचवार्षिक योजना, तुम्हाला फायदा होईल. संपूर्ण पाठांतराचा गेम आहे पंचवार्षिक योजना म्हणजे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असं मी काही वेगळी याच्या संदर्भात ट्रिक नाही सांगू शकत. बाकी मग आकडेवारी स्वरूपात कुठेतरी लावा, रेग्युलर रिव्हिजन करत राहा. आता ह्याच्यात काय बघा, जे 1 ते 12 पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्याच्यात तुम्हाला पहिल्यापासून सगळ्या पंचवार्षिक योजना करणं गरजेचं आहे. आता त्यात 9, 10, 11, 12 या योजनांवर प्रश्न विचारला जातो. 11, 12 ही महत्वाची पंचवार्षिक योजना आहे, तर तेवढ्या जरा व्यवस्थित करा. तुम्हाला बाकी सगळ्या करणंच आहे, कारण आयोग रॅन्डमली कुठूनही क्वेश्चन टाकतं आणि सोपा क्वेश्चन असतो आणि आपण वाचलेलं नसल्यामुळे चुकतो. मग त्यामुळे मग किमान तेवढं तरी बेसिक व्यवस्थित तुम्ही करून घ्या. त्यानंतर बघा, किमान मग पंचवार्षिक योजना जर वाचते तर काय बेसिक तरी काय केलं पाहिजे. किमान अध्यक्ष प्रतिमान कोणतं वापरलं गेलेलं आहे, जसं पहिल्या याला हेराल्डोमार वापरलं होतं, दुसऱ्याला काय वापरलं होतं बघा तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर मग महत्वाच्या 5-6 गोष्टी दिनांकासहित पाठ करून घ्या. एका टायमाला सगळं नका पाठ करू, पण 5 ते 6 गोष्टी तुम्ही लिहून पाठ करू शकतात. असं हळूहळू 5 ते 6, 5 ते 6, 4 ते 5 करत करत तुमचं पूर्ण पंचवार्षिक योजना पाठ होऊन जातील. ठीक आहे. मग ठीक आहे, एवढं इकोची टाइमलाईन समजण्यासाठी तुम्ही पंचवार्षिक योजना व्यवस्थित करा. पुढचा जो टॉपिक आहे लोकसंख्येचा टॉपिक. आता हा लोकसंख्येचा जो टॉपिक आहे तो डबल बोनस टॉपिक आहे, म्हणजे जिओग्राफीमध्ये पण आहे आणि इकॉनॉमिक्स मध्ये पण आहे. म्हणजे एकदा केला की तुम्हाला इकॉनॉमिक्स पण जमणार आहे आणि जिओग्राफीचे पण क्वेश्चन विचारले, म्हणजे 2 क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होणार. त्यामुळे हा किती महत्वाचा आहे तुम्ही समजून घ्या. मोजून जर व्यवस्थित नोट्स काढल्या ना 4 पानामध्ये नोट्स तयार होते लोकसंख्येची. पण पाठ करायला आपला कंटाळा आहे ना, त्यामुळे मग प्रश्न चुकतो पेपरमध्ये. तर नका करू असं, हे पाठ करणं खूप गरजेचं आहे. आता बघा, 1950 पासून 2011 पर्यंत जी लोकसंख्येत झालेला बदल आहे किंवा जी 2011ची जी लोकसंख्येची प्रॉपर आकडेवारी ते बघा तुम्ही. पूर्ण नाही पाठ करायचं आपल्याला, पण किमान बदल कसा झालेला आहे, कुठून चालू होतंय कुठून संपतंय, किती कमी जास्त होतंय ते तुम्ही बघा. 2011ची आकडेवारी आपल्याला विचारली जाते, तो तुम्ही व्यवस्थित करा, कारण रिसेंट आकडेवारी अजून आलेली नाही, 2011चीच आपल्याला विचारली जाणार. आता नेमकं काय वाचायचं लोकसंख्या या टॉपिक मध्ये, तर लोकसंख्येमध्ये बघा सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राचं बोलतोय मी. सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आहे, कारण कंबाईन मध्ये महाराष्ट्राचं इन जनरल विचारलं जातं. तर मग कोणत्या जिल्ह्यात आहे सर्वाधिक किंवा सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यात आहे. दशवार्षिक वाढ किती झाली, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त झाली, कोणत्या जिल्ह्याची घनता सगळ्यात जास्त आहे कमी, ती सिक्वेन्स तुम्हाला माहित पाहिजे. लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचं जास्त आहे, कोणत्या जिल्ह्याचं सगळ्यात कमी आहे, साक्षरतेचा रेट किती महाराष्ट्रात, जिल्हा वाईज कसं त्याचं आपण अरेंजमेंट करू शकतो, या संदर्भात चढता क्रम उतरता क्रम तुम्हाला माहित पाहिजे. आयोग हे कंटिन्युअसली विचारत असतं, त्यामुळे मग याला इग्नोर करून चालणार नाही, प्रॉपरली करून घ्या एवढं. ठीक आहे. बाकी मग अजून एक लेख खूपच महत्वाचं आहे जे विचारलं जातं सारखं सारखं, ते 1976चं किंवा 2000चं लोकसंख्या दर. तर 2000 हे याच्यात पण खूप जास्त महत्वाचं आहे. 1976 मध्ये 2-3 गोष्टी छोट्या मोठ्या, 18 वर्ष वय, 21 वर्ष वय, मुलाचं वय, मुलीचं वय, हे तुम्ही बघून घेतलं पाहिजे. 2000 मध्ये मग तातडीचे उद्दिष्ट कोणते आहेत, लॉंग टर्म उद्दिष्ट कोणते आहेत, कोणत्यापर्यंत आपल्याला कोणत्या वर्षापर्यंत स्थिरीकरण करायचं हे तुम्ही बघा. याच्यावर प्रश्न विचारला जातो. एवढं जरी केलं तरी मला वाटतं लोकसंख्या टॉपिक मधून मोर दॅन सफिशियंट राहील. आता पुढचा जो टॉपिक आहे ना तो बँकिंग किंवा आरबीआय आपण ज्याला म्हणतोय. आता बँकिंग मध्ये काय आहे, बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे, त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. ते पंचवार्षिक योजनांमध्ये पण कव्हर होतं. मग 1969 ला झालं होतं 14 बँकांचं नॅशनलायझेशन आणि 1980 ला झालं होतं 6. मग याच्यात कधीतरी विचारलं जातं की कोणत्या वर्षी झालं नव्हतं, समजा म्हणजे 1980च्या बँका देतील आणि 1969 ला यापैकी कोणत्या बँकेचं झालं नव्हतं, तर किमान मग कोणती तरी 1969च्या किंवा 1980च्या बँका पाठ करून घ्या. आता तुम्हाला सोपं काय पडणार, 6 बँका पाठ करायला सोपं पडणार. त्यामुळे 1980च्या एकदा तुम्ही बँका जर पाठ केल्या तर 1969चं मग तुम्हाला ट्रिक लावून अप्लाय करता येईल ना. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे केलं पाहिजे. बाकी मग अनुसूचित बँका काय असतात, गैर अनुसूचित बँका काय असतात, अग्रणी बँक योजना किंवा तिच्यासाठी समिती कोणती होती, किंवा आरआरबी ज्या आहेत रिजनल रुरल बँक्स, त्याच्या संदर्भात कोणती समिती महत्वाची आहे. प्राधान्य क्षेत्र कर्ज पुरवठा म्हणजे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे काय असते, किती टक्केवारी दिली जाते, सध्या काय निकष आहे त्याला, हे तुम्ही बघून घ्या पेपर पुस्तकातून. त्यानंतर जे विचारलं जातं याच्यातलं तिच्यातली पण समिती, नरसिंहन समिती विचारली जाते, बँकिंग सुधारणा समिती. तर त्याच्या तुम्ही शिफारसी किंवा त्याच्यात ज्या गोष्टी दिल्या तेवढ्या व्यवस्थित बघून घ्या. सारखा प्रश्न पडत असतो याच्यावर पण. पुढचा लघु आणि पेमेंट बँकांवर विचारलं जातं. आता नचिकेत मोर समितीवर मागे विचारला होता क्वेश्चन. तर मग हे ज्या मी गोष्ट सांगतोय ना 4-4 वेळा हे विचारलं जातं, तर हे विचारलंच जातं म्हणून मी सांगतोय.
हे मी माझ्या प्रॉपर आतापर्यंतच्या अंदाजानुसार तुम्हाला हे टॉपिक सांगतोय. त्यामुळे मग याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. फक्त व्यवस्थित जेवढ्या गोष्टी सांगतोय तेवढ्या एकदा नोट डाऊन केल्या ना तुम्ही, तर मग अडचण येणार नाही असं मला वाटतं. बाकी मग आरबीआय संदर्भात काय विचारतात ते जास्तीत जास्त, स्थापना किंवा राष्ट्रीयकरण कधी झालं, किंवा मग सगळ्यात जे महत्वाचं आहे मॉनिटरी पॉलिसी, त्याच्यात ते थोडंसं कन्सेप्च्युअल जायला बघतात. कन्सेप्च्युअल पण नाहीये, बेसिक अंडरस्टँडिंगवर बेसिक पाठांतर केलं तरी सुटतं की बाबा संख्यात्मक साधनं कोणती आरबीआयची किंवा गुणात्मक साधनं कोणती. मग हे झालं सीआरआर झाला, कॅश रिझर्व्ह रेशो, एसएलआर झाला, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो किंवा बँक रेट, ओएमओ, एमएसएफ, हे झाले संख्यात्मक साधनं. तसं गुणात्मक साधनांचं काय की बाबा कर्जाचं रेशनिंग कसं, कर्जाचं रेशनिंग थ्रू गुणात्मक साधन आहे, किंवा नैतिक समजावणी हे एक गुणात्मक साधन, हे एवढं विचारलं जातं. बाकी मग महाग पैशाचं धोरण काय असतं, स्वस्त पैशाचं धोरण काय असतं, त्याच्यासाठी कोणत्या प्रकारचे साधनं वापरले जातात, हे तुम्हाला हा माहित पाहिजे. थोडंसं इंटरलिंकिंग ठेवा टॉपिकला. त्यामुळे काय होणार की बाबा पेपरमध्ये असं अचानक ब्लँक होणार नाहीत तुम्ही. ठीक आहे, एक मिनिट. तर बघा आता आर्थिक सुधारणांबद्दल बोलतो मी. आता आर्थिक सुधारणांचा असा विषय, आर्थिक सुधारणा म्हणजे काय, एलपीजी, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. तर यात बघा नवीन औद्योगिक धोरण. आता याचं बेसिक डेट विचारली जाऊ शकते, कधीच आहे नवीन औद्योगिक धोरण, 24 जुलै 1991. एवढं तरी माहित पाहिजे ना किमान. सर नका डिटेल वाचू, पण 24 जुलै 1991 ही डेट तरी माहित पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला सारखं सांगतोय की बाबा डेट्सवर तुम्ही लक्ष द्या. डेट्स तुमच्या एकदा झाल्या की तुम्हाला अडचण येणार नाही. एमआरटीपी कायदा काय आहे, एमआरटीपी म्हणजे काय की बाबा मोनोपोलीज इन रिस्ट्रिक्शन्स इन ट्रेड प्रॅक्टिसेस, असं काहीतरी त्याचा फुल फॉर्म होतो. तर बघून घ्या कधी आला होता, त्याच्यानंतर त्यांनी काय नेमकं सांगितलं, मग कॉम्पिटिशन ऍक्ट काय आहे, या गोष्टी बघून घ्या. हे विचारलं जातं पेपरला. आता मग उदारीकरण आहे समजा, आता एलपीजी मधलं उदारीकरण, यामध्ये सर्व प्रकारच्या सुधारणा ज्या झाल्या, औद्योगिक सुधारणा झाल्या, वित्तीय क्षेत्राच्या सुधारणा झाल्या. मग त्या संदर्भात कोणत्या समित्या होत्या, नरसिंहन समिती होती, मल्होत्रा समिती होती. किंवा मग विनिमय दर सुधारणा झाल्या, ते लम्स होतं, ठीक आहे, LERMS लम्स. किंवा मग परकीय व्यापार जे आहे, त्या परकीय व्यापारावर जे सुधारणा आहेत त्या महत्वाच्या आहेत. त्यानंतर जे कर सुधारणा आहेत त्या महत्वाच्या आहेत. राजकोषीय सुधारणा महत्वाच्या आहेत. ह्या ज्या सर्व सुधारणा ज्या उदारीकरण या टॉपिकमध्ये झालेल्या आहेत त्या तुम्हाला महत्वाच्या आहेत, त्या बघणं गरजेचं आहे. त्यानंतर खाजगीकरण मध्ये मग निर्गुंतवणूक आयोगावर प्रश्न विचारला, मला वाटतं 2021 का 22ला निर्गुंतवणूक समितीवर प्रश्न विचारला होता, थोडासा फिरवलेला ट्रिकी क्वेश्चन होता. तर मग निर्गुंतवणूक आयोग काय आहे, निर्गुंतवणूक समिती कोणती होती, सी रंगराजन कशी संबंधित आहे या संदर्भात, हे तुम्ही बघितलं पाहिजे. किंवा या आयोगाचे अध्यक्ष कोण होते, एवढ्या गोष्टी या संदर्भात तुम्ही केल्या तर मला वाटतं मोर दॅन इनफ राहील. आता राहिला किमती, पैसा आणि चलन हा टॉपिक, हा पुढचा टॉपिक आहे. याच्यावर एखादा प्रश्न आला तर विचारला जाऊ शकतो, सोपा क्वेश्चन येतो. ठीक आहे, फक्त बेसिक बघून घ्या की नेमकं काय असतं. आता जसं किमती आहे, किमती या टॉपिकमध्ये बघा होलसेल प्राइस इंडेक्स म्हणजे घाऊक किंमत निर्देशांक, आणि सीपीआय म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स ज्याला आपण म्हणतो ग्राहक किंमत निर्देशांक. तर किमान याच्यातलं जे डिफरन्स आहे तेवढं तरी बघा. ठीक आहे, कमोडिटीज किती आहेत अवेलेबल याच्यातल्या ते बघा. किंवा मग चलनवाढीचे प्रकार कोणते, सोपं आहे ना एकदम, रांगणारी, चालणारी, पळणारी, काय असेल ते बेसिक एवढं बघून घ्या. इथे प्रश्न विचारला जातो. त्यानंतर आता किंमत वाढीची कारणं, इथे याच्या आधी पण 2-3 वेळा प्रश्न विचारलाय, आता पण विचारतात. म्हणजे डिमांड पुल फॅक्टर आहेत, काही मागणी वाढवणारे घटक आहेत, आणि कॉस्ट पुश फॅक्टर आहे म्हणजे पुरवठा कमी करणारे घटक आहेत. तर ते घटक कोणते आहेत, तर हे तुम्ही समजून घ्या आधी, मग पाठ करा. ठीक आहे, याच्यावर प्रश्न आयोग विचारत असतं सारखं. तर पैसा आणि चलन या टॉपिकमध्ये मग काय विचारलं जातं, तर आरबीआयच्या चलन पुरवठा मोजण्याच्या पद्धती. आता रिसेंटली मला वाटतं M3 वर M2 वर याच्यावर क्वेश्चन विचारलाय. मग M0 काय असतं, किंवा मग मॉनिटरी बेस काय असतो, हाय पॉवर मनी काय असतं, लो पॉवर मनी काय असतं, ब्रॉड मनी काय असतं, नॅरो मनी काय असतं, हे याच्यात तुम्हाला समजणार या टॉपिक मधून. एवढं करून घ्या, M0, M1, M2, M3 एवढं. किंवा रेड्डी कार्यगट कशाशी संदर्भात आहे बघून घ्या, हे याचा तुम्हाला फायदा होईल. आणि बाकी मग WTO याच्यावर एखादा प्रश्न विचारला जातो. आता रिसेंटली विचारला गेलेला नाहीये, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, पण आधी विचारला गेलेला आहे, तर मग तुम्हाला बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग किमान काय बघू शकतो आपण जास्तीत जास्त, आयोगाने डेट चुकवली होती राजस्वीच्या पेपरमध्ये, म्हणजे 1 जानेवारी 1995 अशा काहीतरी डेटचं त्यांनी 94 का 93 काहीतरी केलं होतं. तर मग एवढं सोपं याच्यात तर काहीतरी अडचण येते, तर तुम्ही केलं गेलं पाहिजे. इतिहास त्याचा बघितला पाहिजे की गॅट होता याच्या आधी, मग गॅट पासून WTO पर्यंतचा प्रवास कसा आलेला आहे तो माहित पाहिजे. किंवा दोहा फेरी, WTOच्या जेवढ्या परिषद आहेत त्याच्यात दोहा फेरी महत्वाची, मग दोहा फेरीमध्ये नेमकं काय डिस्कशन झालंय एवढं तुम्ही बघितलं पाहिजे. ठीक आहे, याच्यावर प्रश्न विचारला जातो. तसं अँबर बॉक्स, ब्ल्यू बॉक्स, ग्रीन बॉक्स हे नेमकं काय आहे हे तुम्ही बघून घ्या.
एकदम सोपं असतं. हे मी तुमच्या का कानावर टाकतोय की किमान तुम्हाला वाचताना त्या गोष्टी रिअलाइज होतील की बाबा हे तरी आपल्याला किमान आधी करून घेणं गरजेचं आहे. बाकीचं तर तुम्ही कराच, सगळे रिव्हिजन तुम्ही कराच, पण ज्या गोष्टी मी सांगितल्या त्याच्यावर थोडं जास्त भर द्या, त्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. तर बऱ्यापैकी मी सगळ्या टॉपिकवर बोललोय. 1 मिनिट काही असेल तर मी तुम्हाला अजून सांगतो. ओके, ठीक आहे. तर बघा, मी बऱ्यापैकी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक टॉपिक मधून तुम्ही काय काय करू शकतात हे मी खूप कमी वेळात, आणि मी थोडासा मुद्दामच थोडंसं फास्ट बोलतो, कारण मग आपल्याला कमी वेळात जास्तीत जास्त कंटेंट रिवाइज करता आला पाहिजे, किंवा तुमच्या कानावर जास्तीत जास्त कंटेंट आला पाहिजे, किंवा तुम्ही हे नंतर स्लो करून बघू शकतात फास्ट, तुम्हाला ऑप्शन आहे. त्यामुळे मग मी मुद्दाम थोडीशी स्पीड माझी फास्टच ठेवतो. तर बघा, आपण आज बऱ्यापैकी डिस्कस केलं इकॉनॉमिक्सच्या टॉपिक संदर्भात. आपण अजून इतर विषयांचे पण स्ट्रॅटर्जी सेशन किंवा इतरत्र आणतच राहू आपल्या युट्यूब चॅनलवर. तर फक्त आता तुमचं काम काय इथून पुढे लक्षात ठेवा, हे जे आपल्याकडे काही दिवस राहिलेत ते तुम्हाला युटिलाइज करायचे आहेत. बस जेवढं जास्त शक्य हे तुम्हाला करता येईल ना, स्वतःला पुश करता येईल ह्या वेळेत, तेवढं जास्त गरजेचं आहे. बघा, तुम्ही वर्षभर अभ्यास केला नाही तरीही चालणार आहे तुम्हाला, पण हे शेवटचे 20-25 दिवस, 1 महिना हा अत्यंत क्रुशियल पिरियड असतो. या पिरियडमध्ये तुम्ही जेवढं जास्त स्वतःला ताकद लावणार ना, तेवढा जास्त तुम्हाला पेपरमध्ये तुम्हाला फरक जाणवणार. नाहीतर मुलं काय करतात, वर्षभर अभ्यास करतात आणि हा जो शेवटचा वेळ आहे त्यावेळेस ते ढिल्ले पडतात. तर असं करू नका आणि कॉन्फिडंट राहा. जेवढं जास्त कॉन्फिडंट राहणार तुम्ही, तेवढं जास्त तुम्हाला पेपरमध्ये त्याचा फरक जाणवणार. ठीक आहे. तर आज या सेशन बद्दल मी बऱ्यापैकी तुम्हाला माहिती दिलेली. तर नक्कीच आता पुढच्या सेशनमध्ये भेटूयात. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. असाच अभ्यास करत राहा आणि लवकरच यशस्वी व्हाल तुम्ही सर्व. ठीक आहे. तर धन्यवाद. हे सेशन थांबवतोय.